नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 1 ऑक्टोबर आपण आलो पिंपळगाव बसून कांदा मार्केटला। ट्रॅक्टरचा शेड फुल होता आणि इकडे एक ट्रॅक्टरची लाईन होती आणि एक पिकअपची लाईन होती। बघू काय बाजार भाव निघतो। टोटल आवक मित्रांनो 50-100 नी वाढ आहे फक्त। काल आपण बघितलं होतं 300 ते 350 पर्यंत आवक होती, आज 450 पर्यंत आवक आहे। बघू काय बाजार भाव निघतो। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव सांगेले, सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। व्हिडिओमध्ये मित्रांनो पहिले ट्रॅक्टरचा लिलाव सांगेले, त्याच्यानंतर पिकअपचा लिलाव आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि दोघांमध्ये काय अंतर राहतं तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला भाऊ मित्रांनो, ट्रॅक्टरच्या पहिल्या लाईन पासून सुरुवात केली आपण। पहिली लाईनीचा पहिला ना घे, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 11 पुरे 1100 1100 1100 रुपीज। कुठला आहे कांदा? उंबरखेड। ठीक, पुढे बघू काय भाव गेलं? 960 रुपये 960 रुपये। बघू शकतो क्वालिटी कांद्याची 960 रुपये 960 रुपीज। कुठला आहे कांदा? कांदा पिंपळगावचा आहे ना, पिंपळगावचा कांदा। तर मित्रांनो थोडं पुढे आलो आपण, बघू शकतो तुम्ही। काय भाव गेलो? 1100 रुपये 1100 रुपीज। 1100 रुपये पिंपळगावचा कांदा आहे। पुढे बघू 1000 रुपये 1000 रुपीज। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। कुठला आहे कांदा? पिंपळगाव। पिंपळगाव, ठीक। काय भाव गेलं? 1151 1151 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, पिंपळ। पुढे बघू 1151 रुपीज। बघू शकतो मित्रांनो गोळा माल आहे। काय भाव गेला? 1500 रुपये जायली। एक साईज माल आहे सगळा, बघू शकतो 65-70 साईज आहे कांद्याला। कुठला आहे कांदा? पिंपळगावचा कांदा आहे, ठीक। पुढे बघू काय भाव गेला काका? 1125 1125 रुपीज। 1125। कुठला आहे कांदा? दावचवाडी। बरं, 1125 जाईल। बियाणं कोणतं होतं याचं? बरं, पुढे बघू काय भाव गेलं? 1130 रुपये 1130 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, 10 बारी। पुढे बघू काय भाव गेलो? 1270 रुपये 1270 रुपीज। 1270। कुठला आहे कांदा? वरखेडा। बरं, पुढे बघू काय भाव गेला काका? 1107 रुपये 1107 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगावचाच कांदा आहे। बरं, 1107 रुपीज। काय भाव गेलं? 1100 रुपये 1100 जायले 1100 रुपीज। कुठला हा कांदा? उंबरखेडचा कांदा आहे, ठीक आहे। 1100 काय गेलो? 1080 रुपये 1080 रुपये। कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे, ठीक। बघतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1152 रुपये 1152 रुपीज। कुठला आहे कांदा? उंबरखेडचा कांदा आहे। 1152 जाईल। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काल किती गेला होता? हेच भाव गेला होता। बरं, किती गेला साहेब? 1090 गेला माऊली। 1090 1090 रुपीज। बघू शकतो तुम्ही 1090 उंबरखेड ना। बरं, पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1130 रुपये 1130 जाईल 1130 रुपीज। कुठला आहे कांदा? नारायण टेंबी, ठीक। 1130 रुपये। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1100 रुपये 1100 रुपीज। कुठला आहे कांदा? मातेरेवाडी। बरं, पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1202 रुपये 1202 रुपीज। 1202। कुठला आहे कांदा? उंबरखेडचा कांदा आहे। बरं, 1202 रुपये। पुढे बघू
मित्रांनो पहिल्या लाईनीपासून सुरुवात केली आपण. बघू शकतो तुम्ही क्वालिटी बघू शकतो कांद्याची. काय भाव गेला? 900 रुपये जाईल. 900 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा. बियाणं कोणतं त्याचं? बरं ठीक. किती माल शिल्लक का? चला 3 ट्रॅक्टर आहे का? बरं ठीक. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1191 जाईल. 1191 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं. बियाणं कोणतं त्याचं? रसाचं बियाणं आहे. ठीक आहे. माल किती शिल्लक असेल? संपलाय का? बरं ठीक. पुढे बघू. काय भाव गेलो? बरं 1100 रुपये. 1114 रुपये जायले. 1114 रुपीज. कुठला आहे कांदा? मानोरी. बरं. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1221. 1221 रुपीज. कुठला आहे कांदा? मागी तुंगी. बरं ठीक. 1221. 1221 रुपीज. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे. काय भाव गेली? 940 रुपये. कुठली आपण? करंजी. 940 रुपये. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेला? 1200 रुपये. बघू शकतो तुम्ही 1200 जायले. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? उंबराळे. बियाणं कोणतं होतं? ठीक. किती माल शिल्लक आता? संपत आला ना? बरं ठीक. एकच गाडी राहिली. बरं. पुढे बघू. काय भाव गेला? 1060 रुपये. 1060 रुपीज. कुठला आहे कांदा? मालेगाव. अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरा ना? बरं. शिल्लक किती माल अजून? अच्छा एकच गाडीवर. बरं. माल खराब झाला आहे ना? किती माल खराब झाला तरी? माल किती खराब झाला तरी? 100 क्विंटल खराब झालं. भरपूर खराब झाला आहे. ठीक. हां बरोबर. खर्च जास्त आहे आणि निघाना पैसा. बरोबर आहे. ठीक. पुढे बघू. काय भाव गेला दादा? काय भाव गेला? 1200. 1200 रुपीज. 1200 रुपये. पुढं कुठला आहे कांदा? शिरसाने. बरं. शिरसाण्याचा कांदा आहे. 1200 रुपये. बघू शकतो मी मीडियम साईज कांदा आहे. काय भाव गेलं? 1135. 1135 रुपीज. कुठला आहे कांदा? शिवरे. बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. शिवरे निफाड. बरं. शिल्लक किती असेल अजून कांदा? 4 ट्रॅक्टर आहे का? बरं ठीक. पुढे बघू. बघू शकतो मी सुपर मीडियम साईज आहे. काय भाव गेलं? 1260 रुपये. 1260 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदूरमधून सर. बियाणं कोणतं त्याचं? बरं ठीक आहे. किती माल शिल्लक असेल अजून? 20-35 ट्रॅक्टर. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? कुठं गेलं ते? काय भाव गेलं? 1280 रुपये. 1280 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदूर सर. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं. ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 60 ते 65 साईज आहे कांद्याला. काय भाव गेलं? 1214 रुपये. 1214 रुपीज. कुठला आहे कांदा? मुंगसारा. बियाणं कोणतं त्याचं? बियाणं घरगुती बियाणं. किती माल शिल्लक का? 5 ट्रॅक्टर आहे. बरं. पुढं बघू. बघू शकतो मी मीडियम गोल्ट आहे. काय भाव गेलं? 952 रुपये. 952 रुपीज. कुठले आपण? वडनेर भैरव. बरं. माल किती शिल्लक असेल अजून? एक सडून गेला. 3 साचवले होते ना? म्हणजे आता 2च. एकच बाकी. बरं ठीक. पुढं बघू. बघू शकतो मी कलर आहे. मीडियम साईज आहे. काय भाव गेला? 1152 रुपये. 1452. कुठला आहे? शिंपी टाकायचा कांदा आहे का? दाखव. पूर्ण माल असं आहे का? पुरा. काल परवा होते तुम्ही?
काल होतो ना, काल किती गेला होता? काल 1100 रुपये जायला होता का? बरं. बियाणं कोणतं आहे त्याचं? गाडीचा नंबर टाकायचा. बियाणं कोणतं आहे त्याचं? प्रशांत. बियाणं. बरं ठीक. काय किती माल बाकी असेल अजून? 500 क्विंटल माल. 500 क्विंटल. बरं. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. काय भाव गेला? 1235. 1235 जायले मीडियम साईज कांदा बघू शकतो. 1235 1235 रुपीज. कुठले आता? माळ साकोरा. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती. किती बाकी मला अजून? 5-6 ट्रॅक्टर. ठीक. पुढं बघू. काय भाव गेलो? 1160. 1160 जायले 1160 रुपीज. कुठला आहे कांदा? माळगाव. आडेगाव ना? बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरा. शिल्लक किती असेल मला अजून? बरं. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1322 रुपये. 1322 रुपीज. क्वालिटी बघ शकून कांद्याची. कुठला आहे कांदा? हिंगणवेडा नाशिक. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल मला अजून? बरं. पुढं बघू. 1150 रुपये. 1150 रुपीज. कुठला आहे कांदा? दारणा सांगवी. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ना? ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज कांदा आहे. काय भाव गेला दादा? 1340 जायले 1340 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं? येलोरचं बियाणं आहे. किती माल शिल्लक असेल आवरला का? एवढ्या हप्त्यात होते का तुम्ही? बरं ठीक. पुढं बघू. काय भाव गेलो? किती गेला? 1351 रुपये. 1351 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं? येलोरचं बियाणं. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1313 रुपये. 1313 रुपीज. कुठला आहे कांदा? हिंगणवेडा. बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. माल किती शिल्लक असेल अजून? त्यांच्या काय 300 क्विंटल आहे. 300 क्विंटल. बरं ठीक. पुढं बघू. हां अच्छा ठीक आहे.